नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपले चॅनल विद्याज रंगोलीमध्ये. आजच्या व्हिडिओमधून आपण दोन अतिशय सोप्या रांगोळ्या शिकणार आहोत, ज्या तुम्ही सहज काढू शकता. फ्री हँड रांगोळ्या दाखवलेल्या आहे मी आजच्या व्हिडिओमधून, ज्या की तुम्हाला ठिपक्यांची अजिबात मारायची काहीही त्रास नाही, काही नाही. ठिपके मारायचेच नाहीये आपल्याला. तर बघा, असं मी एक हाफ सर्कल काढून घेतलेला आहे आणि त्या हाफ सर्कलला मधूनच परत असं गोल केलेलं आहे आणि हाताने आता थोडासा आकार देते, म्हणजे तो आकार आपल्याला व्यवस्थित दिसेल. तुम्हाला जर नाही देता आला तर नुसत्या अशा रेषांनी जरी हाताने रेषा मारल्या तरी तो आकार चांगलाच दिसतो. एकदम सोपी रांगोळी आहे बघा. आणि आता ह्या सर्कलला आपण फुलं काढून घेऊ. पूर्ण सर्कलभर छोटे छोटे फुलं काढून घेऊ आणि फुलंही एकदम सोपे आहेत. तर चला आपण फुले काढून घेऊयात. मी येथे रेड आणि ब्लॅक कलर मिक्स केलेला आहे, त्यामुळे तो डार्क चॉकलेटी झालेला आहे आणि त्याने मी फुलं काढतीये, म्हणजे ते आणखी उठावदार असे दिसेल. दोन कलर एकत्र केले ना की त्याचं फुलं वगैरे कलर एकदम उठावदार असा होतो, म्हणून मी दोन कलर मिक्स केलेले आहेत. आता येथे फुले आपले काढून झालेली आहेत आणि आपल्याला पाने काढायचे आहेत. पाने मी डार्क ग्रीन कलरने काढलेले आहे आणि त्यावरती ब्लॅक शेड दिलेला आहे, कारण की पाने हे उठावदार दिसण्यासाठी. आणि हाताने बघा, काही चमच्याने वगैरे पसरवलेले नाही, हातानेच काढलेले आहेत. सोपे असे पाने आहेत, त्यामुळे काढायला अजिबात अवघड असे नाहीये. तुम्हीही सहज असे काढू शकता, कारण की मी माझ्या चॅनलवर अशा सोप्या सोप्याच रांगोळ्या घेऊन येत असते, की ज्या सर्वसाधारण माझ्या मैत्रिणींना सहजच काढता येईल. बघा, आता ब्लॅक शेड केलेला आहे, त्याच्यावरती एक एक रेष मारून घेतलेली आहे. आणि त्यानंतर आता फुलांमध्ये ना मी आंबा कलरनी ठिपके मारून घेतीये, ज्यामुळे आपले फुलं आणखी उठावदार दिसतील. बघा, छान दिसायला लागले आहेत ना फुले. आणि आता आपलं इयरबड जे असतं त्याने आपल्याला काय करायचं आहे की थोड्याशा पाकळ्यांमध्ये असं डॉट डॉट सारखं करायचं आहे, लोटून घ्यायचं आहे, ज्याने की आपल्याला दुसरा कलर त्याच्यात भरता येईल किंवा असंही छान दिसतं ते. आणि आता मी जिथे पानं काढलेले आहे त्या खाली एक व्हाईट व्हाईट डॉट मारून घेतलेले आहे फेविकॉलच्या बॉटलने. आपल्याला हातानेही मारता येईल सहजच. आणि त्याच्यामध्ये मी दुसरा कलर भरून घेणार आहे. राणी कलर भरून घेतलेला आहे मी त्यामध्ये, आणि कॉटन बडनीच मी त्याला डॉट डॉट करते. बघा, राणी कलर आपण त्याच्यामध्ये भरून घेतलेला आहे. आता जो पानाचा आकार आहे तो आपण परत पेननी, जसा मी मागच्या व्हिडिओमधून दाखवला तसंच आपण पानांचा आकार दिलेला आहे त्याला. तर चला सर्व पानांना आकार देऊ. आता फुलांमध्ये जे आपण इयरबडनी हे काढलेलं होतं डॉट डॉट, त्याच्यामध्ये परत मी आंबा कलर भरून घेतलेला आहे. तुम्हाला आवडेल तो कलर तुम्ही भरू शकता, व्हाईटही भरू शकता आणि येल्लोही भरू शकता. बघा, सुंदरशी रांगोळी आपली तयार झाली ना. किती सहज आणि सोपी आणि किती लवकर झालेली आहे.
आता दुसरी रांगोळी आपण बघणार आहोत. अशी तीही फ्री हँडच रांगोळी आहे. 3 रेषा मारून घेतलेल्या आहेत मी आणि 3 रेषांना 3 आंबा कलरची फुले काढून घेतलेली आहे. तुम्ही व्हाईटही फुले काढू शकता. तर चला आपण फुले काढून घेऊ. आता मध्ये परत एक रेषा मारून घेतलेल्या आहेत मी मध्ये की ज्याने आपल्याला थोडंसं त्याला पानं जे असतात पानं फुटल्यासारखे ते तसे करायचे आहेत आपल्याला तुऱ्यासारखे. तसं मी केलेले आहे आणि त्याला परत व्हाईट कलरने शेडिंग केलेली आहे. म्हणजे तुरे आपले कसे व्हाईट येतात तसे त्याला व्हाईट समोर रंग दिलेला आहे. तर बघा असे मी 3 काढून घेतलेले आहे. 3-4 मध्ये तुम्हाला जसे वाटेल, तुम्हाला ब्लॅक कलरने वाटेल, मी ब्राऊन कलरने काढलेले आहे. तुम्ही ब्लॅक कलरनेही काढू शकतात आणि असं व्हाईट व्हाईट त्याला वरती कलर दिलेला आहे. परत तुऱ्यांसारखं मी काढलेलं आहे. सहजच अशी रांगोळी आपली तयार होते. तर चला आपण पुढची रांगोळी काढून घेऊ. कशी काढायची तर बघू. आता फुलांमध्ये मी रेड कलरने डॉट दिलेले आहे आणि त्याच्यामध्ये परत ब्लॅक कलर टाकलेला आहे आणि पेनाने डॉट डॉट केलेले आहे, जे की उठावदार असे दिसतील. आणि परत मी ब्राऊन कलर फुलांवरती टाकलेला आहे. आणि आता मी पॅरोट कलरने 2 पानं काढून घेते, की ज्याने मोठे 2 पानं काढलेले आहे आणि बाकीचे छोटे छोटे काढलेले आहे, की ज्याने आपली रांगोळी आणखी उठावदार दिसेल. तर चला आपण पानं काढून घेऊयात. तर बघा सर्व पाने झालेली आहेत काढून. रांगोळी किती सुंदर दिसतीये. आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.